महानगरपालिकेचा कोणताही प्रकल्प सोयीचा कमी आणि वादग्रस्त जास्त असतो। त्यामुळे भल्या मोठ्या पदव्या घेतलेले महापालिकेतील इंजिनियर किंवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। अशीच परिस्थिती कोल्हापुरातील सरस्वती चित्रमंदिर समोरील महापालिकेच्या बहुमजली पार्किंग इमारतीबद्दल झाली आहे। ही इमारत मुळातच चुकीच्या पद्धतीनं बांधल्यानं इमारतीमुळे विस्थापित झालेल्या गाळेधारक आणि केबिन धारकांची चांगलीच डोकेदुखी झाली आहे। वाहन पार्किंगसाठी बांधलेल्या इमारतीमध्ये आता काही भिंती आणि वळणं वाहनांसाठी सुद्धा अडथळा ठरतायत। कोल्हापुरातील ताराबाई रोडवरील सरस्वती चित्रमंदिर शेजारी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास इमारतीचं बांधकाम सुरू आहे। ही इमारत 9 मजल्याची होणार असून आतापर्यंत 8 मजले पूर्ण झालेत। या इमारतीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा सुरू झाली आहे। दरम्यान या इमारतीमुळे विस्थापित झालेल्या 94 केबिन्स आणि गाळेधारकांचं योग्य पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली होती, पण अजूनही 68 विक्रेत्यांना केबिन्स मिळालेल्या नाहीत। ज्या केबिन्स आणि गाळेधारकांचं भाडं सन 2015 पासून थकीत होतं ते महापालिकेनं व्याज आणि जीएसटी सह भरून घेतलंय। त्यानुसार प्रत्येक विक्रेत्यानं साधारण 90 ते 95 हजार रुपये भरले आहेत, पण अजूनही अनेकांना केबिन्स मिळालेली नाहीत। इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या 94 केबिन्सचं वितरण झालेलं नाही। त्याबद्दलचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवलाय, मात्र त्यावरही अजून तरी निर्णय झालेला नाही। दुसरीकडे दर्शनी भागात असणाऱ्या केबिन धारकांचा व्यापार होईल, पण बाबूजीमाल दर्ग्या शेजारी ज्यांना केबिन मिळाले आहेत त्यांच्या पोटावर पाय आलाय। मुळातच या बहुमजली पार्किंग इमारतीचं डिझाईन चुकीचं आहे, त्याचा फटका हातावरचं पोट असणाऱ्या विक्रेत्यांना बसू शकतो। त्यामध्ये गाळ्याचा जो नकाशा होता तो महानगरपालिकेकडून आम्हाला 90 पैकी एक ठराविक 4-5 लोकांनाच तो माहिती झाला होता। त्यामुळे बांधकाम झाल्यानंतर पूर्ण ज्यावेळेला तक 2023 किंवा 22 पर्यंत पूर्ण झालं त्यावेळेला त्याचे जे वाटप किंवा बांधकामचा नकाशा झाला, काही लहान झाले, काही गाळे मोठे झाले, काही गाळ्यांमधलं अंतर वाढलं कमी झालं। पुन्हा जे पूर्वी आमचे गाळे होते ते एल आकारामध्ये होते, त्यामुळे समोर ज्यावेळेला नवरात्र संचीच्या दारात आम्ही उभारायचो त्यावेळेला ते एका नजरेत ते सगळे दृष्टिक्षेपात यायचे। पण आता गाळ्याचा नकाशा असा बदलला आहे की त्यामुळे ज्यावेळेला ग्राहक येतील त्यावेळेला एंट्री एकच दिसते, त्याच्यानंतर पलीकडचे जे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये नकाशामध्ये भिंती दाखवलेल्या नव्हत्या, तर त्या दोन्ही भिंती बांधल्यामुळं पर्यटक हेच आमचं पोटावरचं हे असणार आहे। त्यामुळे ते एंट्रीज बंद केल्यामुळं पर्यटक आता आम्ही दिसू शकत नाही। आणि हे तर मार्केट झालेलं आहे, पण त्या मार्केटमध्ये आत येणाऱ्यांना किंवा ग्राहकांना, दुकानदारांना स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश किंवा प्रशस्तपणा ह्या गोष्टी मिळत नाहीत। त्या अडचणीचं आडवं तिडवं बांधकाम झाल्यामुळं, भिंती किंवा नियोजन चुकलेल्यामुळं ते अडचणीचं झालेलं आहे। लोकांचं धूळ मातीमुळं आता गाळे जे दिलेले आहेत ते बाहेर आता धुळी मातीमध्ये आहेत आणि मध्यंतरी काळात ते कोरोनामध्ये आलेल्यामुळं बरेच लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्या ज्यात गाळे आम्हाला देतो मग त्यांनी कबूल केलं तर त्या टायमाला ते गाळे आज ताब्यात 26 उजडला अजून गाळे आम्हाला ताब्यात दिले गेले नाहीत। सदरू गाळे 90 लोकांची गाळे आहेत, 90 लोकांना फेरीवाल्यांना गाळे मिळावे ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे आहे। 92 ते 55 हजार रुपये भाडं आम्ही जीएसटी, व्याज आणि भाडं असं म्हणून 92 ते 55 हजार रुपये आम्ही भाडं भरलेलं आहे। केबिनचं वाटप झालं नसल्यामुळं अनेक विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडलंय, त्यातून वाहतूक कोंडी वाढतीये। दुसरीकडे या बहुमजली पार्किंग इमारतीमध्ये प्रवेश करतानाच काही चुकीच्या पद्धतीची वळणं आणि भिंती वाहनांना अडथळा ठरतायत। काही वेळा भिंतीला घासून किंवा कॉर्नरला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोल्हापूर महापालिकेनं बांधलेली ही पार्किंगची इमारत वादग्रस्त ठरू शकते।